हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की यूट्यूब आपले छोटे चॅनल जे असतात यूट्यूबवरती त्याला बूस्ट आणि त्याचं प्रमोशन केव्हा करतं, यूट्यूब आपल्या चॅनलला प्रमोट केव्हा करतं। जेव्हा आपलं चॅनल छोटं असतं, न्यू असतं, तेव्हा प्रत्येक जणाच्या मनात एकच विचार असतो की यूट्यूब माझ्या चॅनलला प्रमोट केव्हा करेल, माझी व्हिडिओ व्हायरल केव्हा करेल। तर आज आपण याच्यावर चर्चा करणार आहोत। जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण लाईक शेअर सबस्क्राईब जर केलं तुम्ही आणि कमेंट केली तर तुमच्या चॅनलची लिंक माझ्या कमेंट सेक्शनमध्ये येईल आणि दुसऱ्यांना तुमच्या चॅनलबद्दल माहिती मिळेल। तर फ्रेंड्स, यूट्यूब छोट्या चॅनलला प्रमोट केव्हा करतं असं जर तुम्ही विचाराल तर त्याचं उत्तर आहे यूट्यूब प्रत्येक चॅनलला प्रमोट करत असतं। मी 3 वर्ष झाले यूट्यूबवरती काम करते। हे मी न्यू चॅनल ओपन केलेलं आहे। माझं दुसरं हिंदी मध्ये चॅनल आहे प्रेग्नन्सी रिलेटेड, त्याच्यावरती मी 3 वर्ष झाले काम करते। तर मला यूट्यूब विषयी बऱ्यापैकी नॉलेज आहे, जे मी तुमच्यासोबत शेअर करते की यूट्यूब जेव्हा आपल्या छोटे चॅनलला बूस्ट करतं तेव्हा आपल्याला कळतं। कसं कळतं? तुम्ही एक व्हिडिओ अपलोड करा आणि त्याच्या 1-2 तासाने त्याच्यावरती तुम्ही इम्प्रेशन बघा, इम्प्रेशन किती आहे। तर इम्प्रेशन यूट्यूब प्रत्येक व्हिडिओचं पाठवत असतं। जरी 0 सबस्क्रायबर असले तरी तुमच्या व्हिडिओचं इम्प्रेशन 5-10% असतं। 5-10 लोकांपर्यंत ते यूट्यूब पाठवत असतं। इम्प्रेशन पाठवत असलं आणि व्हिडिओ बूस्ट करत असलं यूट्यूब, तरी तुमच्यावर सुद्धा डिपेंड आहे की तुमची व्हिडिओ व्हायरल होईल की नाही। ते कसं? आपण जेव्हा यूट्यूबवरती स्क्रोल करत जातो तेव्हा यूट्यूब आपल्याला वेगवेगळ्या व्हिडिओ रिकमेंड करत असतं। रिकमेंड केल्यानंतर आपल्यासमोर बरेच व्हिडिओ येत असतात, पण आपण कोणत्या व्हिडिओवरती क्लिक करतो ज्याचं थंबनेल आपल्याला आकर्षक वाटतं। तर तुम्ही न्यू यूट्यूबर असल्यामुळे तुम्हाला थंबनेल एवढा आकर्षक बनवता येत नाही, त्याच्यामुळे तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज येत नाही। यूट्यूब तुमच्या चॅनलला प्रमोट करतं, बूस्ट करतं, प्रत्येक व्हिडिओला बूस्ट करतं, परंतु तुमचं थंबनेल, तुमचं टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्स हे जर बरोबर नसलं तर तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज येणार नाही, तुमची व्हिडिओ व्हायरल होणार नाही। आणि जेव्हा तुम्ही व्हिडिओ अपलोड करत जाता 2, 3, 4, 5, 10, 20, 50च्या वरती जेव्हा तुमच्या व्हिडिओ अपलोड झालेले असतात तेव्हा तुम्हाला बऱ्यापैकी नॉलेज येतं यूट्यूबवरती थंबनेल कसं बनवायचं, टायटल डिस्क्रिप्शन कसं लावायचं। त्याच्यानंतर बघा तुमच्या चॅनलवरती व्ह्यूज आपोआप वाढतात। 5% लोकांपर्यंत जर यूट्यूबने तुमची व्हिडिओ पाठवलेली असेल आणि त्या लोकांनी जर त्याच्यावरती क्लिक केलं तर पुढे 50 लोकांपर्यंत जाते। त्यांनी क्लिक केलं की पुढे 500, मग 1000 असे तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज वाढत जातात। त्याच्यामुळे असा विचार करायचा नाही की यूट्यूब तुमच्या व्हिडिओला प्रमोट करत नाहीये। यूट्यूब प्रत्येक व्हिडिओला, प्रत्येक छोट्या चॅनलला प्रमोट करत असतं। गरज आहे ती तुम्ही तुमच्या स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याची। तुमच्या व्हिडिओचं टायटल आणि डिस्क्रिप्शन आणि थंबनेल असं बनवा की लोकांनी त्याच्यावरती क्लिक केलंच पाहिजे आणि बघितलं पाहिजे। तुमच्या कम्युनिकेशन स्किलमध्ये तुम्हाला थोडा बदल करावा लागेल। जर तुम्हाला चांगलं कॅमेरासमोर बोलता येत नसेल तर तुम्ही आधी प्रॅक्टिस करा, आरशामध्ये बघून प्रॅक्टिस करा। तुम्ही स्वतः तुमचं बोलणं बघा कसं वाटतं तुम्हाला, आणि मग तुमची व्हिडिओ अपलोड करा। तुम्ही जर डायरेक्ट कॅमेरासमोर येऊन बोलत असाल तर तुम्ही आधी तुमच्या जो टॉपिक आहे त्याच्यावरती स्क्रिप्ट तयार करा। ते स्क्रिप्ट व्यवस्थित वाचा, तुम्हाला कसं वाटतंय, आणि मग तुम्ही कॅमेरासमोर येऊन बोला। अशा प्रकारे तुम्ही जर या टिप्स फॉलो केल्या तर तुमचं चॅनल सुद्धा लवकरात लवकर ग्रो होईल आणि चॅनलवरती व्ह्यूज आणि सबस्क्रायबर वाढतील। तुम्हाला जर यूट्यूब चॅनल बनवता येत नसेल, थंबनेल बनवता येत नसेल, मराठीमध्ये प्रोफेशनल थंबनेल बनवता येत नसेल तर सगळे व्हिडिओ तुम्हाला माझ्या चॅनलवरती अवेलेबल आहेत। तुम्ही ते वॉच करा, व्यवस्थित बघा कसं थंबनेल बनवायचं, चॅनल कसं बनवायचं, सगळ्या प्रकारच्या व्हिडिओ एडिटिंग कशी करायची, सगळं काही तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला मिळेल। मी एंड स्क्रीनला व्हिडिओ देईल, तुम्हाला जी व्हिडिओ पाहिजे ती व्हिडिओ तुम्ही बघा आणि स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करण्याचा प्रयत्न करा। तुमच्या व्हिडिओवरती सुद्धा व्ह्यूज यायला सुरुवात होईल। तर व्हिडिओ कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा।
कोणत्या विषयावर तुम्हाला व्हिडिओ हवी असेल तर तेही तुम्ही सांगू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर सबस्क्राईब करायला विसरू नका.